आणि आमचीच गोष्ट यांना अंधश्रद्धा वाटतात, त्यांची गोष्ट कुठलीही अंधश्रद्धा वाटलेली नाही। आमच्या गणपती आला की यांना पाणी प्रदूषण दिसायला लागतं, अख्ख्या कारखान्यांची मळ सगळी जाऊन मिळाले तरी सुद्धा त्यांना कधीही प्रदूषण दिसत नाही। प्रदूषण गणपती उत्सव आला की दिसायला लागतं। प्राणी बलीवर बोलणारी माणसं मुस्लिम धर्मातील एक सण आहे ना बकरी ईद, क्या पशुबली नाही आहे ते? त्या पशुबलीवर एक तरी अंधश्रद्धावाला आतापर्यंत गरळ काढलाय का बघा? नाही काढणार, कारण त्यांच्यावरच पाळले जात, त्यांच्या पैशावर पाळले गेलेले आहेत लोक। खाणार आमच्यात, जन्माला आले आमच्यात, खाल्ले आमच्यात, प्याले आमच्यात आणि आमच्याच धर्माला दूषण देत नसतात। हिंदू जर अल्पसंख्यक झाला तर हिंदूंची काय हाल होणार आहे हे बांगलादेशाच्या उदाहरणावरनं आपण ओळखावं। आमच्या तरुण मुलगा फार दिवस नाही, 2-3 महिन्यापूर्वीची घटना सांगतो मी। झाडाला लटकले, त्याला बांधलं आणि खाली आग लावली आणि जाळून टाकलं। आणि ज्या ज्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये श्रीपेरंबदूर जवळ एका मंदिरात त्या गावात हिंदू अल्पसंख्यक बनले, मुस्लिम बहुसंख्यक बनले। परिणाम असा झाला, हायकोर्ट मध्ये जाऊन एक रिट याचिका दाखल केली। इथे लक्ष्मीचे देऊळ आहे, हे दर दिवशी सकाळी संध्याकाळी आरती करतात, घंटी वाजवतात, आम्हाला डिस्टर्ब होतो आणि हे बंद करा। आता हायकोर्टात पेटिशन दाखल केले। संख्या कमी झाले तर काय होते हेच सांगतो।